भवतु। आजच्या सत्रामध्ये आचार करणीय प्रकरण या सारोळ्यातील 72 क्रमांकाचं वचन आपण श्रवण करणार आहोत। एवं पर्यंत प्रयत्निया एकात जो आपले करणीये करुणी देशाचा सेवटी झाडातळी जन्माते धाडी। करणीय या प्रकरण सारोळ्यामध्ये जीवाने कुठलं आचरण केलं पाहिजे, कशा प्रकारे स्वामींनी जे जे सांगितलेलं आहे ते ते केल्या गेलं पाहिजे जीवाकडनं, हा विषय या सारोळ्यामध्ये मांडलेला आहे। आधीचं वचन आहे अप्राप्ती निमित्तके दुःखे कर्माची राशी नासती। म्हणजे अप्राप्ती जर का भावली तर त्या अप्राप्तीमध्ये जे काही दुःख केल्या जातं त्यामुळे कर्माच्या राशी नसतात। म्हणजे ज्या कर्मांमुळे आपण सृष्टानसृष्टी लोटत लोटत आलेलो आहोत, प्रत्येक वेळेला आपले कर्म जे आहेत ते कर्म उभे ठाकतात। म्हणजे जे अडथळे रूप कर्म आहेत, अयोग्यता अनधिकार रूप जे कर्म आहेत ते कर्म मध्ये उभे ठाकतात। त्याच्यामुळे ईश्वर कार्याच्या ठिकाणी आपलं जे उपयोगी जाणं असतं ते कुठेतरी थांबतं, प्रतिबंधित होतं। आणि अशा प्रकारचं जे कर्म आहे त्या कर्मांचा नाश कशामध्ये होतो? अप्राप्तीमध्ये होतो। जर का आपल्याला धर्म आचरण करत असताना काही गोष्टी लक्षात येतात की कितीतरी अडचणी, आपल्याला नुसतं निरोपणाला जायचं तर कितीतरी अडचणी आहेत, रोजचं म्हटलं की सूत्रपाठ वाचून काढावं त्याच्यासाठी पण अडचणी आहेत, आपल्याला विशेष वंदन करायला घरात जेवढे काही विशेष आहेत देवाऱ्यामध्ये तेवढे वंदन करायला सुद्धा आपल्याकडे वेळ नाही आहे, आपण 2-3 विशेष केले की झालं। म्हणजे हे काय आहेत? आपण म्हणतो वेळ नाही आहे, परंतु त्या मागे ते अडथळे आहेत आणि अडथळ्यांमुळे आपल्याला ईश्वर कार्याच्या प्रत्येक ठिकाणी वेळेचं बंधन जे आहे ते उभं ठाकत असतं। आपण कामाचा व्याप सांगतो वगैरे वगैरे, पण हे सर्व काही अडथळे आहेत। नेमकं ईश्वर कार्याच्या वेळेलाच आपल्याला वेळ कसा काय मिळत नाही, भेटत नाही, कारण की त्या मागे ते अडथळे आहेत। आणि म्हणून ज्या ज्या कार्याविषयी आपल्याला अडथळे निर्माण होतात त्या त्या प्रत्येक अडथळ्याविषयी आपण जर का देवाकडे दुःख केलं आणि जो विधी आपल्याला प्राप्त होत नाही त्या विधीविषयी जर का अप्राप्ती भावली, आपण स्मरण होत नसेल त्याविषयी अप्राप्ती भावा, शास्त्र आपल्याला उमटत नसेल त्याविषयी अप्राप्ती आपण भावली पाहिजे। आणि अशा प्रकारे 7 पदार्थांची अप्राप्ती सांगितली, स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक, शास्त्र, ईश्वर आणि प्रेम। या 7ही पदार्थांविषयी अप्राप्ती जर का भावली आणि ते 7ही पदार्थ जर का आपल्याला प्राप्त होत गेले तर निश्चितच आपलं जीव स्वरूप जे आहे ते उजळतीकडे जाणार आहे। मळीनत्व जे आहे ते मळीनत्व त्याच्यामुळे फिटणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी मागील वचनाचा आपण संदर्भ घेतला की अप्राप्ती निमित्ताने दुःख केल्यानंतर अनेक अडथळे रूप कर्मांचा आणि जे काही दोषरूप कर्म आहेत त्यांचा नाश होतो। आजचं वचन आहे एवं पर्यंत प्रयत्निया एक आत जो आपले करणीय करुणी। म्हणजे अशा प्रकारे नुसती अप्राप्तीच भावावी काय किंवा अप्राप्ती भावणारे जीव असतात का? न एवं पर्यंत प्रयत्नी आहे का, म्हणजे निपुण प्रयत्नी आहेत, प्रयत्न गुण ज्यांच्याकडे आहे। यदा कदाचित आपल्याला एखादी ईश्वरदायक क्रिया घडत नसेल तर आपण काय करतो? ते सोडून देतो। आमचे वचन पाठ होत नाहीत, आम्ही ते सोडून दिलं पाठ करणं, आम्हाला जाणंच होत नाही निरूपणाला, मग आम्ही सोडून दिलेलं आहे। परंतु प्रयत्निया जो जीव आहे तो मात्र आपला जो प्रयत्न आहे तो सलगता त्या प्रयत्नामध्ये ठेवत असतो आणि कधी ना कधी प्रयत्न गुणे करून त्याला ती क्रिया प्राप्त होत असते।
अप्राप्तीच नुसती करायची का आपण? नुसतं दुःख करायचं का? नाही, दुःख करून परत तुम्हाला स्वतःला सुद्धा प्रयत्न करायचे आहेत, काहीतरी हालचाली दाखवता आल्या पाहिजेत. एखादा मुलगा चालायला शिकत असेल तो धडपडतो आहे, पण चालायला शिकतोय तर कुठेतरी मोठ्या व्यक्तीला पण वाटतं की आता थोडासा हात दिला पाहिजे बरं का याला. तसं तुम्ही जर का अप्राप्ती भावत असाल, दुःख करत असाल आणि सोबत तुमचा काहीतरी प्रयत्न पण असेल तर परमेश्वराला कुठेतरी सहाय्य करण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते. आणि म्हणून असे सुद्धा जीव आहेत जे एवं पर्यंत म्हणजे प्रयत्नपूर्वक जे आपले करणीय करूनी, आपले करणीय म्हणजे देवाने जे सांगितलेलं आहे ते आपलं. इथे काय आहे? आपलं म्हणजे आपलं जे मत आहे ते आपलं नव्हे, आपल्याला काय वाटतं ते आपलं नव्हे, तर देवाने जे सांगितलेलं आहे ते आपलं आहे. हे सर्वात आधी लक्षात आलं पाहिजे. स्वामी म्हणतात, बाई ऐसे कै होईल पोरा जीवा जे एथीचे ते आपुले. देवाचं जे म्हणणं आहे, देवाचं जे काही आज्ञा आहे, देवाची जी काही क्रिया आहे, जेवढी काही ती आपल्याला आपली कधी वाटेल. आपण ईश्वरदायक विधी पण तेव्हाच करतो जेव्हा आपलं काहीतरी अडत असतं आणि ते आपलं कार्य मार्गी लावण्यासाठी आपण ईश्वराचं कार्याचा अंगीकार करत असतो. नामस्मरण हे कशासाठी सांगितलेलं आहे? ईश्वर प्राप्तीसाठीचा विधी आहे बरं का मुळामध्ये म्हणजे. परंतु तो आपण कशासाठी उपयोगी आणतो? आपल्या नोकरीसाठी, आपल्या दृष्टपर कार्यासाठी आपण त्याचा उपयोग करत असतो. वांचून नामस्मरणाचा जो काही निर्मिती आहे, त्या विधीची निर्मिती जी देवाने केलेली आहे ती केवळ आणि केवळ ईश्वर प्राप्तीसाठी आहे. आणि म्हणून तिथे सांगितलं नामे वेद नामे बोध, म्हणजे ते सर्व ईश्वराविषयीचा वेद, ईश्वराविषयीचा बोध, ईश्वराविषयीचा अनुसरण आणि त्यामध्ये येणारे काही अडथळे असतील, सहाय्यता असेल, ही सगळं त्या नामस्मरणाने घडत घडत प्राप्तीपर्यंत ते नाम तुम्हाला घेऊन जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी परमेश्वरदायक जेवढे काही विधी आहेत ते आपल्याला आपले वाटले पाहिजेत, ते आपले म्हणून ते केले पाहिजेत. तेव्हा परमेश्वराला सुद्धा आपल्याविषयी आपलेपण जे आहे ते वाटणार आहे. आणि म्हणून प्रयत्न गुणाने परमेश्वराचे विधी काय केल्या जातात? आपले करणीय म्हणून देशाचा सेवटी झाडातळी जन्मा ते धाडी, म्हणजे असे जीव आहेत जे परमेश्वर प्राप्त करण्यासाठी देशाच्या सेवटी आणि झाडातळी जन्मा ते धाडी, म्हणजे परमेश्वराला आठवत आठवत एकांकामध्ये आणि देवाने जसं सांगितलेलं आहे तशा प्रकारे. हे तर खूप कठीण टोकाचा आचार झाला. आपला अधिकार जेवढा काही असेल त्या अनुसार आपण थोडा अलीकडचाही आचार करू शकतो, परंतु नामस्मरण त्याच्यामध्ये असलं पाहिजे. त्याहीपेक्षा अलीकडचा आचार करू शकतो आपण, थोडा अजून अनधिकार असेल, पण नामस्मरण मात्र करायचंच आहे. पण ते कसं करायचं आहे? आपले करणीय. तुम्ही कुठेही करा, तुम्ही आता वासनिक दशेमध्ये आहात तरी तुम्हाला स्मरण कशासाठी केलं पाहिजे? आपले, म्हणजे माझ्या देवाने मला सांगितलेलं आहे म्हणून ते मला करायचं आहे. आपलेपणाचा भाव ईश्वराच्या प्रत्येक क्रियेमध्ये आपला असणं आवश्यक आहे. आणि म्हणून प्रयत्नीय म्हणजे प्रयत्नपूर्वक. प्रत्येक गोष्ट आपल्याला साध्य नसते, म्हणजे खूप कमी गोष्टी आपल्या जीवनामध्ये अशा असतात जे आपल्याला सहज येत असतात. जसं भांडण करणं आहे ना, सहज येतं की नाही? खूप कमी लोक आहेत ते म्हणतात आम्हाला भांडता येत नाही. पण बाकीचे, किंवा एखादा विषय निंदा करायची असेल तर ती कठीण आहे का गोष्ट? सहज येतं बरं का. निंदा करता आपल्याला सहज येते, त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. आणि अशा खूपशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असतात त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. एखादा ढ मुलगा असतो त्याला खूप प्रयत्न करून अभ्यास करावा लागतो. तशा पद्धतीने आपल्याला सर्वच काही सहज साध्य नसतं, पण आपण प्रयत्नपूर्वक काय करत असतो? त्या कार्याला प्राप्त करत असतो. तशाच पद्धतीने परमेश्वर प्राप्त करणं हे काही सहज सोपं नाही आहे. कधी? जेव्हा तुम्ही प्रयत्न शून्य असाल तर परमेश्वर प्राप्त करणं हे अत्यंतिक कठीण गोष्ट आहे.
आणि जर का तुम्ही प्रयत्नशील असाल तर परमेश्वराला प्राप्त करणं एकदम सहज सोपं आहे, जेव्हा तुम्ही त्या प्रयत्नामध्ये असाल. परमेश्वराला प्राप्त करणं खूप काही कठीण नाही. मी नेहमी सांगत असतो की देवाने जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, बस, बाकी काहीच नाही आहे. आणि त्या गोष्टी केल्या की ईश्वरातलं आणि आपलं अंतर कमी कमी होत जातं, आपली योग्यता वाढत जाते, त्याच वेळेला अयोग्यता कमी होत असते. अधिकार वाढतो त्याच वेळेला अनधिकार कमी होतो, खंती कमी होते त्याच वेळेला कणव प्रसन्नता परमेश्वराची वाढत असते. आणि म्हणून आपल्याला जरी ती गोष्ट साध्य होत नसेल, स्मरण नाही जमत, तरी प्रयत्न करा त्याविषयी. तुम्हाला शास्त्र चिंतन नाही जमत, प्रयत्न करत राहा, वाचत राहा. नाही लक्षात राहत तरी सूत्रपाठ घेत बसा हातामध्ये, लीळाचरित्र वाचत राहा. अशा प्रयत्न गुणामुळे काय होईल की तुमचा त्या संबंधित असलेला अडथळा नासून जाईल, अप्राप्ती भावा त्याच्याविषयी, त्याच्यामुळे त्याविषयी जोडलेला जो अनधिकार आहे तो नासल्या जाईल. आणि तो अनधिकार एकदा नासला मग काही अवघड नाही आहे, सर्व सोपं आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून असे सुद्धा जीव आहेत जे केवळ अप्राप्तीच नाही भावत, प्रयत्नपूर्वक त्या गोष्टीची साध्यता सुद्धा ते करतात. या संदर्भामध्ये जी लीळा आहे प्रकरण वशाची, ते मागील वचनाच्या 67व्या वचनाच्या संदर्भामध्ये ती लीळा प्रकरण वशाची घेतल्या गेलेली आहे. उत्तरार्ध 610 क्रमांकाची लीळा आहे. महादाईचा असन्निधान धर्म निरूपण. असन्निधानी जीवाने कशा प्रकारे वर्तन केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे, याविषयी स्वामींनी त्या लीळेमध्ये जीवाला ते आचरण जे आहे महादाईसांच्या माध्यमातून आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला या करणीय प्रकरणाच्या माध्यमातून देवाने आम्हाला काय काय करायला सांगितलेलं आहे, त्या गोष्टी आपल्याला आपल्या आचरणामध्ये उतरवायच्या आहेत. आणि आचरण हे थोडंसं लांबची गोष्ट आहे, आपल्याला आधी आपल्या विचारांमध्ये हे सगळं उतरवावं लागेल. एकदा विचारांमध्ये असेल की मग ते आचारामध्ये येत असतं. महिला वर्ग असतं की स्वयंपाक खोलीमध्ये कुठल्या डब्यात काय ठेवलेलं आहे त्याचं काय करतात, ते विचार मनामध्ये साठवून ठेवतात, सगळं लक्षात ठेवतात. आणि ज्या वेळेला आचार करायचा आहे म्हणजे स्वयंपाक बनवायचा त्यावेळेला बरोबर त्यांना आठवतं कुठल्या डब्यामध्ये काय ठेवलेलं आहे. तशा पद्धतीने तुम्ही ते विचारपूर्वक, स्वामी सांगतात आताचे तर वैसे घेपे, आता घेऊन ठेवा, हे सगळं मनामध्ये विचारांमध्ये साठवून ठेवा. आणि मग एक एक आपल्याकडे खायला वस्तू असेल तर एक एक वस्तू काढून आपण खात असतो, तशा पद्धतीने एक एक वचन आठवल्यानंतर त्याचं आचरण आपल्याला जमतंय का, घरच्या घरी ते आपण करून बघायचं. जिथे कुठे तुम्ही असाल त्या ठिकाणी त्या वचनाचं आचरण आपल्याला जमतंय का, ते वचनाचं आचरण करून बघा. आत्ता तुम्ही एवढं तरी करू शकता. आणि माझं म्हणणं तर असं असतं की काही लोक म्हणतात आमचे वचनच पाठ होत नाही. मी सांगतो की वचनाचं आचरण सुरुवात करा, वचन आपोआप पाठ होऊन जातं. वचन पाठ करावं लागत नाही. जे वचन तुमचं पाठ होत नाही त्या वचनाचं आचरण करा. आणि आचरण करायला लागल्यानंतर आपोआपच ते वचन जे आहे ते तुमच्या मना अंतःकरणामध्ये बरोबर बसणार, ठसणार आणि पाठांतर केल्यापेक्षाही ते चांगल्या प्रकारे मनामध्ये तुमच्या लक्षात राहणार आहे. आणि म्हणून इथे करणीय प्रकरण या वचनातली काही वचनं आपण घेत आहोत. एवं पर्यंत म्हणजे ज्ञान संपूर्ण. ते सांगितलं एवं पर्यंत प्रयत्निया. एवं पर्यंत प्रयत्निया एक आत. एवं पर्यंत म्हणजे काय, ज्ञान संपूर्ण म्हणजे संपूर्ण जे काही ज्ञान आहे त्या जीवाकडे. आणि ते ज्ञान कसं आहे, सुरुवातीला थोडंसं ज्ञान, नंतर मग ते प्रयत्नपूर्वक ते ज्ञान प्राप्त करत करत, एकदम कोणाला ज्ञान होत नाही. माईमभट्टही भेटल्यानंतर पहिल्या वेळा चर्चा झाली, आपल्याला वाटलं पूर्ण चर्चा झाली, परंतु नाही. परत माईमभट्ट भेटले, परत चर्चा झाली, परत भेटले, परत चर्चा झाली. जेवढ्या वेळा माईमभट्ट भेटले स्वामींना तेवढी चर्चा झाली आणि गहन चर्चा झालेली आहे.
भटोबाज भेटलेले आहेत. भटोबाज जेव्हाही स्वामींच्या समोर बसलेले आहेत, काही ना काही निरूपण आहेच. अशा प्रकारे थोडं थोडं करून चहू कार्य, कारण, स्वरूप, लक्षण हे प्रत्येक वेळी थोडं 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 त्याविषयी बोलल्या जातं. धर्मसंवाद त्याच्यामध्ये होतो, धर्मवार्ता त्याच्यामध्ये होते आणि तो ज्ञानस्तर आपला वाढत जातो. आपलं ज्ञानस्तर का नाही वाढत? कारण की आपण निरूपण भरपूर ऐकतोय. अलीकडे निरूपण लोक भरपूर ऐकतात, दिवसभरात 4-4 वेळा निरूपण ऐकतात, परंतु धर्मवार्ता मात्र करत नाहीत. पशु असतात ना, आमच्या स्वामी काय सांगतात, जेची खाती तेची रोवंती ती. जर का पशुनी रवंत नाही केलं तर काय होईल? ते अन्नातनं त्याला काय बळ, तुष्टी, पुष्टी व्हायचं आहे ते होणार नाही. तशा पद्धतीने आपण जे श्रवण केलं त्याचं चिंतन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला परिपूर्णता प्राप्त होत नाही. ज्ञानाचं श्रवण हे सर्वात पहिले महत्त्वाचं आहे. त्याचं दुसरा टप्पा चिंतन आहे, त्याचा तिसरा टप्पा आचरण आहे. जे तुम्हाला श्रवणामध्ये आलं ते तुमच्या चिंतनात आलं पाहिजे. कदाचित श्रवण जे करतो ना आपण ते बुद्धीमध्ये साठवल्या जातं आणि जे चिंतन केल्या जातं ते मनामध्ये साठवल्या जातं आणि जे आचरण केल्या जातं ते जीवस्वरूपी साठवल्या जातं. जीवस्वरूपीची योग्यता वाढते, उजळता त्याच्यामध्ये वाढत असते. आणि म्हणून हे 3 टप्पे तुम्ही कुठल्याही वचनाशी संबंधित तुम्ही करा. अन्यवार्ता करायचं नाही असं स्वामींनी वचन सांगितलेलं आहे. त्या अन्यवार्ता करू नये. या वचनाचं श्रवण तुम्ही केलं त्याचं चिंतन करा आता, की आपण कधी कधी कुठे कुठे कसं कसं अन्यवार्ता करतो, धर्मवार्ता करत नाही. याच्याविषयी चिंतन तुम्ही तुमच्यातल्या तुमच्यात करा आणि मग त्याचं आचरण करायला सुरुवात करा. काय होणार आहे की त्या वचनाच्या श्रवणाचं चिंतन, चिंतनाचं आचरण अशा टप्प्याने जर का तुम्ही आलात तर तुमच्यामध्ये निश्चितपणे बदल होईल. आणि कुठेही अन्यवार्ता होत असाल तर तुम्ही आवर्जून त्यामध्ये सहभागी होणार नाही. आवर्जून तुम्ही अन्यवार्ता स्वतःहून करणार नाही, कारण की ते वचन तुमच्या मनात, चिंतनामध्ये, आचरणामध्ये उतरलेलं आहे. आणि म्हणून जे एखादं वचन पाठांतर होत नसेल त्याचं काय करा, तुम्ही आचरण सुरुवात करा. आधी वचन पाठांतर हवं आणि मग आचरण होईल. कधी कधी उलट प्रवासही करता येतो. आधी आचरण करा आणि मग ते चिंतनात येईल आणि मग ते पाठांतर होईल, असं सुद्धा होऊ शकतं. आणि म्हणून प्रत्येक वेळी आपल्याला जे काही ज्ञान घेतो आपण ते ज्ञान फक्त साठवून ठेवतो. आपल्या घरामध्ये कुठलीच अशी गोष्ट नाही जी साठवून ठेवल्याने त्याचा उपयोग होतो म्हणून. ते कुठेतरी वापरामध्ये, उपयोगामध्ये आणावं लागतं आणि ते उपयोगी आणलं तरच, ते कार्यरूप ठेवलं तरच ते आपल्यासाठी लाभदायक ठरत राहतं. आणि म्हणून इथे सांगतात एवं पर्यंत म्हणजे ज्ञान संपूर्ण, म्हणजे तो पूर्ण ज्ञान प्राप्त करतो. एवं पर्यंत प्रयत्निया म्हणजे कोरडा. एवं पर्यंत प्रयत्निया म्हणजे काय, कोण आहे ते, कुठल्या अधिकाराचे पुरुष आहेत ना, ज्ञानिया भक्ताचे भजनीचे आहेत. ज्ञानिया भक्ताच्या ठिकाणी जे 21 भजनाचे पात्र सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये ज्ञानिया भक्त हे सुद्धा त्याच्यामध्ये पात्र आहे. ज्ञानिया भक्त अनुसरला. तर ज्ञानिया भक्ताचे जे भक्ताचे जे काही भजनी आहेत त्यांच्या ठिकाणी किंवा ज्ञानिया भक्तांच्या ठिकाणी ज्यांना भोजन घडलेलं आहे आणि भूत भजनाधिकार निघालेला आहे त्यांना प्रयत्नीय हा गुण त्यांच्यामध्ये निष्पन्न होत असतो. तुम्ही बघा, सगळे जीव प्रयत्नीय नसतात. काही जीव आपल्याला प्रयत्नीय दिसतात की ते प्रयत्नपूर्वक, जसं आपल्याला सांगितलं की लीळाचरित्र वाचा, आम्ही म्हणतो की ते आम्हाला जुनी संस्कृत भाषा जमत नाही. लीळाचरित्र कसला ग्रंथ आहे? मराठीचा आद्य ग्रंथ का संस्कृतचा? कसला ग्रंथ आहे? मराठीचा आद्य ग्रंथ आहे बरं का. आणि आपण काय म्हणतो, लीळाचरित्रातली संस्कृत भाषा आम्हाला येत नाही, म्हणजे कुठे ताळमेळच नाही आपला. मुळात लीळाचरित्राची भाषा ही जुनी मराठी भाषा आहे, संस्कृत भाषा नाही आहे. आणि जर का आपल्याला ती भाषा येत नाही तर आपण काय केलं पाहिजे, प्रयत्नपूर्वक ते पुन्हा पुन्हा वाचन केलं तर ती भाषा येऊन जाते.
कुठलीही भाषा काही कठीण नसते, पुन्हा पुन्हा बोलली की ती येते. आणि आपण जर का प्रयत्नपूर्वक अशा प्रकारे ज्ञानाचं चिंतन करत राहिलो तर सहजपणे ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आपली अयोग्यता असेल तर ती अयोग्यता नासेल, अडथळा असेल तर अडथळा नासेल आणि मग ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून सांगतात एवंपर्यंत प्रयत्निया म्हणजे कोरडा. म्हणजे ज्ञानी या भक्ताच्या भजनीचे आहेत म्हणून त्यांना कोरडा असं म्हटले. जीव भजनीय जे असतात, जीवाच्या ठिकाणी ज्यांना भजन घडलेलं असतं आणि भजनाधिकार निघालेला असतो तिथे कोरडा गुण प्रामुख्याने असतो. आणि 12वेशी अवताराच्या ठिकाणी जर का भोजन घडलं आणि भजनाधिकार निघालेला असेल तर तिथे ओला गुण प्रामुख्याने दिसत असतो आणि म्हणून कोरडा. त्यांच्या ठिकाणी भजन घडलं म्हणून ते कोरडा. अथवा दोषाविषयी कोरडा म्हणजे दोष आचरण्याविषयी ते कसे आहेत, प्रयत्नवादी आहेत. कशाविषयी, ज्ञानानुसार आचरण करण्यासाठी प्रयत्नवादी आहेत ते. त्याच्यामुळे ज्ञानानुसार आचरण करत असताना मध्ये जर का दोष आडवा आला तर ते दोषाचं ते म्हणजे जे काही टाळणं आहे, दोष टाळणं आहे, ती क्रिया ते प्रामुख्याने करतात. दोष घडू देत नाही, दोष स्वतः घडवत नाही, स्वतःला इतरांना घडू देत नाही इत्यादी अर्थी सुद्धा ते प्रयत्नशील आहेत. गुण घडवण्याअर्थी सुद्धा प्रयत्न आहे आणि दोष टाळण्याअर्थी सुद्धा तेवढाच प्रयत्न आहे. जसं ते दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे, तो कठिया जेवण करून येतो आणि देवतेकडे पाय करून झोपतो. तो नंतर तो खडबडून उठतो, त्याच्या लक्षात येतं की पाय झाले बरं का देवतेकडे, आणि उठतो. पण एवढा आळस आणि जाड्य आहे. का आहे जाड्य? हेतूचं अन्न खाऊन आलेला आहे, कुठलं नवद जाप्याचं, त्याच्यामुळे ते जाड्य आलेलं आहे. आणि त्या देवतेला म्हणतो, काय माझी माऊली, माझी इतुलेही नुपस आहे. आता मी एवढी रोज सेवा करतो, माझा एवढाही दोष तू शाळन करू शकत नाही का, असं त्या देवतेला उद्देशून म्हणतो आणि परत पाय करून झोपतो. परंतु तो जर का प्रयत्नवादी असेल, प्रयत्न हा गुण असेल, तर हा काय आहे, एक प्रकारे जाड्य येणं, आळस येणं, कंटाळा येणं हा एक प्रकारचा दोष आहे. आणि तो जरी दोष असला, दोष असणं म्हणजे काही नवल नाही. आमचे स्वामी सांगतात जीव सर्व दोषाचे आळे आहे. म्हणजे असं एक आळं आहे की ज्याच्यामध्ये सर्व दोष त्या ठिकाणी, त्या जीवाच्या ठिकाणी आहेत. ही काही गोष्ट नवल नाही आहे. परंतु त्या दोषाचं प्रयत्नपूर्वक निरसन करून गुणप्राप्तीला जाणं. असं म्हणतात की भट्टोबास सुद्धा जीव देवता भजनीचे पुरुषच होते, परंतु त्यांनी टोकाने काय केलेलं, स्मरण वगैरे इत्यादी करून स्वतःला परमेश्वराने जे घडवलं मडवलं त्या घडवण्या मडवण्यामध्ये सामील होऊन स्वतःला घडवून मडवून त्यांनी घेतलेलं आहे. आणि त्या अवरदृश्याच्या भजनामध्ये अष्टोप्रहर स्मरणापर्यंत भट्टोबास पोचलेले आहेत. हा काय आहे, एक प्रकारे प्रयत्न गुण आहे. तशा पद्धतीने इथे कोरडा म्हणजे तुम्ही दोषार्थी कोरडे असले पाहिजेत. कधी कधी काय होतं की आपण गुणदायक गोष्टी करतो, परंतु दोष जो मध्ये मध्ये घडणार आहे त्या दोषाला आपण टाळत नाही. जसं तुम्ही डॉक्टरची औषधं घेताय, सर्व काय, सर्दी झाली, ताप झाला, आणि त्याच वेळेला थंड पाणी पण पिताय. औषध घेणे म्हणजे गुणदायक विधी करणे आहे आणि थंड पाणी पिणे म्हणजे दोष तुम्ही टाळत नाही आहात. म्हणजे आता त्याच्याने ते सर्दी ताप चांगला होईल का? तसं एखादा जो दोष आहे तो दोषाचं निरसन करत असताना गुणाचा स्वीकार करणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. दोष सुद्धा करत असताना जर का ते विधी करत असताना दोष घडत असतील तर ते दोष सुद्धा आपल्याला टाळता आले पाहिजेत. सेवा करत असताना मुंग्या मरतायत वगैरे बघितलं पाहिजे तुम्ही, ते टाळता आलं पाहिजे. सेवा करताना तमतम होते आहे का, आपण चिडतो का कोणावर, काही कोणाचं मन दुखवतोय का, ते सुद्धा आपल्याला बघता आलं पाहिजे. नाही जर का ते लक्षात आलं तर तो विधी जो आहे तो विधी जसा तसा फलद्रूप आपल्याकडनं होत नाही. म्हणून सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी विधीपूर्वक आणि अविधी टाळून असं होणं गरजेचं आहे. म्हणून दोषाविषयी आपण कसे पाहिजे, कोरडे असले पाहिजे. गुणाविषयी कसे असले पाहिजे, ओलेपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. गुण दिसल्यानंतर लगेच तो स्वीकारता आला पाहिजे.
आणि दोष दिसल्यानंतर तो लगेच आपल्याला टाळता आला पाहिजे. निढाळ आणि साधीकरण. अजून हा पुरुष कसा आहे? निढाळ आणि साधीकरण म्हणजे ओला गुण नाहीये, गुणार्थी म्हणजे ओलेपणा त्यांच्याकडे नाहीये. आणि साधीकरण म्हणजे अधिकरणाची मुखे यांना बोध होतो आहे, श्रीमुखे बोध होत नाही. म्हणजे ह्या काही गोष्टींची कमकुवतता आहे, परंतु प्रयत्न हा गुण जो आहे तो त्यांच्याकडे तो मुख्यत्वे महत्वाचा गुण असा त्यांच्याकडे आहे. पाळिया काहीची आश्रयो नाही. आणि हाळिया पाळिया राहणारे आहेत आणि काहीची आश्रयो नाही म्हणजे पदार्थाधिक वगैरे कशाचा आश्रय त्यांच्याकडे नाहीये. म्हणजे इत्यादी प्रकारे काही अर्थी गुण जो आहे प्राप्त केलेला भजनामध्ये तो उत्तम जरी असला तर इतर गोष्टींविषयीचं साह्य मात्र कमी आहे. छर्दोबा ते सन्निधानीचे. मग हाळिया पाळिया राहतात का फक्त ना? छर्दोबा म्हणजे छर्दोबा त्याच्यामध्ये आहेत, असे पुरुष असतात म्हणजे छर्दोबा आहेत. आणि ते सन्निधानीचे तयासी तोची आधार. आणि ते सन्निधानी होते. अजून कसे पुरुष असतात ना? छर्दोबा सारखे सुद्धा पुरुष आहेत. ते सन्निधानी होते, श्रीमुखे त्यांना बोध झालेला आहे. कधी झाला काय झालं याचा काही उल्लेख येत नाही, परंतु छर्दोबा जेव्हा दिसतात त्यावेळेला मात्र त्यांचा विषय झाला. स्वामींनी विचारायला सांगितलं, त्यांचं नाव विचारा वगैरे, त्यांनी चुकीचं नाव सांगितलं आणि आमचे स्वामी सांगतात येतीचे नावही नाही त्यांच्या मुखामध्ये. म्हणजे असे सुद्धा जीव आहेत जे सन्निधानीचे आणि ते सन्निधानी होते, ओल्या गुणाचे होते. तयासी तोची आधार. आणि त्यांना सन्निधान हाच आधार असतो. जसं भट्टोबासाधिक होते, यांना स्वामींच्या सन्निधानाचा आधार होता. आता आपण आहोत, आपल्याला श्रीमूर्तीचं सन्निधान नाही आहे, परंतु श्रीमूर्तीच्या वचनांचं आहे, निरूपणाचं सन्निधान आहे, लीळेंचं सन्निधान आहे. त्यांनी जे आज्ञा विहित आपल्याला केलेली आहे त्या विहिताचं सन्निधान आपल्याला या ठिकाणी आहे. आणि काही एक दोघे म्हणजे अजूनही पुरुष आहेत. हेच आहेत का? प्रयत्नी आहे हेच पुरुष एक आहेत का? ना, त्याच्यामध्ये अजूनही एक दोन पुरुष असे आहेत जे काटियेचा तळमळिया म्हणजे काटिये की सुकोनी पाडी असे सुद्धा जीव आहेत. आचरण करणारे जीव नुसते प्रयत्न गुणाचे आहेत अशातला भाग नाही. छर्दोबा उपलक्षणे सुद्धा जीव आहेत. छर्दोबांनी जर का आपला जो काही धर्म आहे तो त्यांनी राखला नाही, हा जर का दोष त्यांचा जर का आपण दुर्लक्षित केला थोड्या वेळासाठी, तर त्यांचा गुण काय आहे की त्यांनी छर्दित अन्न भोजन केलेलं आहे, म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी छर्दोबा. छर्दित अन्न त्यांनी भोजन केलेलं आहे. शक्य आहे का? हे सामान्य सर्वसामान्य जीवाला शक्य नाही. ज्यांनी घृणा जिंकलेली आहे म्हणजे कुठल्या तरी एकदम निर्वाण चर्येची व्यक्ती आहे, फक्त काय झालं सोक्तीचा आचार थोडासा त्याच्यामध्ये झालेला आहे. आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे की भिक्षा मागोनी भोजन करायला सांगितलेलं आहे, छर्दित भोजन करायला सांगितलं नाही. बरं, ते त्यांनी केलं त्याचा दोष नाही हा, म्हणजे ते अन्न खाल्लं म्हणून त्यांना दोष निर्माण झाला अशातला नाही. ते अन्न खाल्ल्यानंतर त्यांना जो अहंकार निष्पन्न झाला त्या अहंकारामुळे पुढच्या गोष्टी घडलेल्या आहेत. आपल्याला बहुतांशी काय होत असतं, गुणामुळे आपण वाया जात नाही. गुणामुळे जो अहंकार आपल्यामध्ये निर्माण होतो त्याच्यामुळे आपण वाया जात असतो. त्याच्यामुळे काय होतं की आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळे आपण वाया जात नाही. अति आत्मविश्वास निर्माण झाला की मग आपण वाया जात असतो. छर्दोबांच्या बाबतीमध्ये तसं झालेलं आहे. आणि अशाच उपलक्षणे काटियेचा काटिये कितळी सुकोनी पाडी तयाई एक भले आत, म्हणजे तशा पद्धतीने आचरण करणारे काटी तळी आपलं देह. जसं आता आपल्याला उन्हात आपण थोडा वेळ बसलो किती त्रास होतो आपल्याला, परंतु इथे स्वामींनी सांगितलेलं आहे की काठी एकीतळी सुकोनी पाडी म्हणजे घनदाट झाडाखाली जो जीव विजनाला बसतो तो कसा आहे, तनियस. त्याही पेक्षा ठिपके ठिपक्यांचं जर का हे आहे म्हणजे पूर्ण घनदाट नाही आहे. असे काही झाडं असतात
की ज्याच्या खाली आपण झोपलो तर आपल्याला ऊन अजिबात लागत नाही डोळ्यांना, पण काही झाडांची जी सावली असते ती ठिपक्या ठिपक्यांची असते, तिथे झोपलो तर आपल्या डोळ्यांवर ऊन येऊ शकतं. आणि काठी तळी म्हणजे काय आहे? फक्त काठी मात्र आहे, त्याला पानं अजिबात नाहीये, फळं फुलं काहीच नाहीये, फक्त फांद्या आहेत. आता त्या फांद्यांच्या झाडाखाली जर का आपण बसलो तर किती सावली लागणार आहे? काहीच सावली त्याच्यामध्ये प्राप्त होत नाही. फक्त देवाने सांगितलेलं आहे त्या आवडीपूर्वक त्या काठीतळी त्या झाडाचं तो सेवन तो जीव करत असतो. मग सरळ उन्हात बसतात काय? ते उन्हात नाही बसत. काठी एकी तळी देवाने सांगितलेलं आहे, तर तशाच झाडाखाली ज्याला खूप कमी प्रमाणामध्ये पानं आहेत, ज्याची सावलीच जशी तशी पडत नाही, अशा ठिकाणी बसून देवाला आठवायचं आहे. आपल्याला पण उन्हात बसले की देव आठवतोच, पण आपल्याला त्रासदायक पद्धतीने देव आठवतो की किती ऊन आहे बापरे, अशा पद्धतीने देव आठवतो आपल्याला. परंतु तसं नाही, तिथे आवडीपूर्वक तुम्ही जेवढ्या कष्टामध्ये असाल तेवढ्या कष्टामध्ये वैतागून देव आपल्याला आठवायचा नाही, तर आवडीपूर्वकच देव आठवायचा आहे. आणि देवाने सांगितलेलं स्मरण आपल्याला साध्य करायचं आहे, आणि ते पण अदृष्टपर पद्धतीने साध्य करायचं आहे. आणि म्हणून इथे पुढचा पुरुष सांगितलं, तळमळीया म्हणजे तळमळीत जन्माते धाडी. ज्ञानियाच आहे, परंतु तळमळपूर्वक जर का आपलं देह आपला जन्म जर का ईश्वराला समर्पित करत असतील तर त्यांना प्रेम होतं असं सांगितलेलं आहे. कुणाला उपाय सांगितलाय? आपल्याला ज्ञानियांना हा उपाय सांगितलेला. ज्ञानापाशी प्रेम उत्तम. आता आपण ज्ञान साधनामध्ये आहोत, आपण ज्ञानी आहोत की नाही माहिती नाही, पण ज्ञान साधनामध्ये आहोत. ज्ञान साधनामध्ये आहोत की नाही माहिती नाही, पण प्रेम साधनामध्ये आपण निश्चितच नाही आहोत. आता आपल्याला ते कळालं निरूपणामध्ये की जर का आग्रह जर का ज्ञानियाने केला तर त्याला सुद्धा प्रेम होतं, असं आमच्या स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे महादाईसांना बटोबासांना. आता ते निरूपणाच्या माध्यमातून आपल्याला कळालं, तर आपल्याला आता ज्ञान साधनातनं प्रेम साधनेमध्ये जाता येतं बरं का. म्हणजे ती सुद्धा सोय देवाने ठेवलेली आहे. आपण जरी ज्ञानपदामध्ये आहोत तरी सुद्धा उत्तम असं जे प्रेम साधन आहे, जे देण्याची प्रथम प्रवृत्ती देवाची आहे, तिथे त्या साधनामध्ये आपण इथूनच जाऊ शकतो. ओलेनी गुणे तळमळीत आग्रहपूर्वक जर का देवाला प्रार्थना विनंती आणि त्या प्रकारचं आचरण केलं तर सहजपणे आपण प्रेम साधनामध्ये सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे असे सुद्धा अधिकाराचे जीव आहेत, तेही सन्निधानाचेची. आणि ते जीव सुद्धा कसे आहेत? सन्निधानाचेची म्हणजे ईश्वर मुखेच ज्यांना बोध होतो अशा गुणाचे हे पुरुष आहेत, वस्तू भजनीय आहेत. आर्त म्हणजे अजून कुठले जीव आहेत ना? आर्त म्हणजे प्रेमळ, जे मनुष्य अवताराचे जीव आहेत त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आर्त, हे 4 गुण ज्यांच्याकडे आहेत असे मनुष्य अवतारांचे भजनीय, मनुष्य अवताराच्या ठिकाणी ज्यांना भजन घडलेलं आहे असे काही जीव आहेत. प्रेमळ म्हणजे पक्षी, त्रियंचा अवतार त्या ठिकाणी ज्यांना भोजन घडलेलं आहे असे जीव आहेत. भावाळू म्हणजे कच्छ अवताराच्या ठिकाणी ज्यांना भजन घडलेलं आहे. तयासी तोची आधार, या सर्वांना आधार कुठला आहे? तोची आधार म्हणजे वस्तू गुणाचा तो आधार आहे, ईश्वराचा तो आधार त्यांना आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे जीव सांगितलेले आहेत की परमेश्वर साधनामध्ये मागे वटोचे पुरुष सांगितलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे परमेश्वराच्या ज्ञानाने ज्यांचा जो गुण आहे तो उजृंभित होतो आणि त्या गुणाने ते परमेश्वराला काय करतात? आपलं जे देह आहे, आपला जो जन्म आहे तो समर्पित करत असतात. आपले म्हणजे जिये काळी जिये स्थानी, जया पुरुषा जेणेसी जे. आता इथे सांगितलं एवं पर्यंत प्रयत्निया एकात, जो आपले करणीय करुणी. आपले करणीय म्हणजे आपले ते कोणते ना? आपले म्हणजे जिये काळी जिये स्थानी, ते ज्या काळामध्ये आहेत, ते सकाळ दुपार संध्याकाळ असो, कुठला ऋतुकाळ आहे, उन्हाळा पावसाळा हिवाळा, जोही काळ सध्या सुरू आहे वर्तमान काळात, जोही काळ सुरू आहे
आणि जे स्थानी म्हणजे ज्या ठिकाणी ते आहेत, मग ते एकांकात असोत, नित्यविधीमध्ये असोत, निमित्तविधीमध्ये असोत, आटनामध्ये असो, विजनामध्ये असो, म्हणजे ते जे जे ठिकाण आहे, ते जे कुठलं ठिकाण असेल ते जया पुरुषा जेणेसी जे म्हणजे जो पुरुष त्यांना भेटेल. प्रयत्निया गुणाची विशेषता अशी आहे, म्हणजे आता जे आपण पक्ष वाचला त्याचा संदर्भ असा आहे की प्रयत्न या गुणाची विशेषता अशी आहे की त्यांना जे पुरुष भेटतात, ज्या अधिकाराचे पुरुष भेटतात, त्या अधिकाराच्या पुरुषांसारखा ते आचार करतात. यांचा अधिकार जर का न्यून आहे प्रयत्न या गुणाच्या पुरुषांचा, आणि त्यांना जर का उत्तम अधिकाराचे पुरुष जर का भेटले तर ते त्यांच्यासारखा आचार करतात. त्यांच्यासारखा आहार, त्यांचा जो आहार आहे, यांचा जर का संपूर्ण आहारी आहेत प्रयत्न गुणाचे व्यक्ती, तर त्यांना एखादे जर का अर्धा आहारी भेटले तर त्यांच्या एवढा ते आहार घेतात, म्हणजे कमी आहार घेतात. पाऊण आहारी भेटले तर पाऊण आहार घेतात. चातुर्मांश आहाराचे जर का आचरणवंत जीव भेटले तर त्यांच्या एवढा आहार ते घेतात. आपलं होऊ शकतं का असं? आपलं जमू शकतं का? आपण रोजचे जर का आपला जो नियमित आहार आहे आणि एखाद्या दिवशी आपल्या घरी जर का जास्त डबल जेवणारी व्यक्ती आली तर त्यांच्या एवढं आपण जेवू शकतो का? किंवा एकदम आपल्यापेक्षा निम्म जेवणारी व्यक्ती आली तर तेवढं सुद्धा आपण जेवू शकत नाही. आपल्याला आपलाच आहार पाहिजे असतो. पण प्रयत्न गुणीय जो हा व्यक्ती आहे ते दोन्ही प्रकारे, म्हणजे ते आचरण करत असताना न्यून आचार सुद्धा करू शकतात प्रयत्न गुणे करून, आणि उत्तम सुद्धा आचार करू शकतात, म्हणजे आपल्या अधिकारापेक्षा अजून वरचढ आचार सुद्धा ते करू शकतात. त्या जीवापर्यंत ते पोहोचतात. जो जीव जसा भेटलेला आहे आटनादिक्रमे धर्मवार्ता प्रसंगी निमित्त विधीमध्ये जो जीव जसा भेटला त्याचा जसा अधिकार असेल तशा प्रकारचं आचरण करण्याची क्षमता हे प्रयत्नी या गुणापुरुषामध्ये असते. आणि हे अत्यंत कठीण कार्य आहे बरं का. आपण 1-2 दिवस आपलं रुटीनचे बदलू शकतो, परंतु कायमस्वरूपी किंवा काही विशिष्ट दिवसासाठी आपण आपलं दिनचर्या बदलू नाही शकत. पण प्रयत्नी या गुणाची ती विशेषता आहे. आणि म्हणून सांगतात जया पुरुषा जेणेसी जे, म्हणजे जसा पुरुष त्यांना भेटेल त्यांच्यासारखं कमीत कमी बाह्य आचरण ते करू शकतात. अशा प्रकारचा गुण त्यांच्याकडे आहे. का मनुष्याप्रती अनारिसा विधी, म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार, म्हणजे त्यांची ते विशेषता आहे की प्रत्येक व्यक्तीनुसार त्यांचा तसा तसा आचार जो आहे ते तो करतात. मग प्रतिक्षणी मज काही करणी ऐसे विचारावे. आणि मग अशा प्रकारे त्या प्रत्येक क्रियेमध्ये काय काय योग्य वाटलेलं आहे, काय काय त्याच्यातनं लाभ झालेला आहे आपल्याला, प्रतिक्षणी मज काय करणी ऐसे विचारावे. म्हणजे आता मला पुढे काय करायचं आहे, हा विधी झाला, आता पुढचा विधी काय आहे, त्याच्या पुढचा विधी काय आहे, त्या विधींमध्ये आपण राहिलं पाहिजे. म्हणजे आपण जसं दिवसभरातल्या कामाचं नियोजन असतं की आता हे झालं, आता पुढे काय करायचं, आता पुढे काय करायचं आहे, तशा पद्धतीने विधीमध्ये आपण असं राहिलो पाहिजे की विधींच्या विचारांमध्ये असलं पाहिजे. आता देवपूजा वंदन झालं, आता काय करायचं आहे, आता सूत्रपाठ वाचन झालं, आता पुढे काय करायचं आहे. म्हणजे आपला विधींच्या बाबतीमध्ये आपण सतत आपल्याला, मनाला, बुद्धीला, आपल्या क्रियेला आपण काय केलं पाहिजे, विचारलं पाहिजे. त्या त्या क्रिया आपण आपल्या क्रियेमध्ये जे आहेत ते आणल्या पाहिजेत. देशाचा शेवट जेत उभयता जाणीव नाही, ते सांगितलं देशाच्या शेवटी. देशाच्या शेवटी म्हणजे कुठे बरं, आपण जिथे राहतो त्या देशाच्या शेवटी जायचं का न. त्याचा एक सर्व साधारण अर्थ असा आहे की देशाच्या शेवट म्हणजे जेत उभयता जाणीव नाही. उभयता म्हणजे आपण तिथे गेल्यानंतर जे लोक भेटले आपल्याला ते आपल्याला ओळखत नाही आणि आपण त्यांना ओळखत नाही, अशा प्रकारचं जिथे प्रसंग घडणार आहे त्या ठिकाण, ते ठिकाण म्हणजे कसं, देशाचा शेवट. आता तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या शहराच्या शेवटी जाऊ किंवा जिल्ह्याच्या शेवटी जाऊ, मग तिथे आम्हाला कोणी ओळखत नाही, पण तुमची ओळख तिथे निघू शकते बरं का. तुम्ही कुठले. आणि मी नेहमी बघतो की 2 लोक भेटले म्हणजे एका जिल्ह्यातले जर का
लोक भेटले, एका विभागातले लोक भेटले, तर त्यांची काही ना काहीतरी ओळख निघतेच बरं का. त्यांनी जर का सांगितलं आम्ही अमक्या गावाला राहतो, मग ते म्हणतात ते अमके टमके, हो ओळखतो आम्ही त्यांना, म्हणजे ही सुद्धा ओळखच आहे बरं का. ती व्यक्ती तुम्ही एकमेकांना ओळखत नाही आहे, परंतु ती व्यक्ती तुमच्या नातलगांना ओळखते, तुम्ही त्यांच्या नातलगांना ओळखते, ही सुद्धा एक प्रकारची ओळखच आहे. तुमची कुठल्याच अर्थाने काहीच ओळख निघाली नाही पाहिजे, अशा विभागामध्ये तुम्ही जाणं अपेक्षित आहे. आणि ते ठिकाण जे आहे त्याला काय म्हणतात, देशाचा शेवट, म्हणजे आपल्याला कोणी ओळखलं नाही पाहिजे आणि आपण कुणाला ओळखलं नाही पाहिजे, अशा ठिकाणी आपण जाणं, ह्याला म्हणतात देशाचा शेवट. जेत उभयता जाणीव नाही, उभयता म्हणजे दोघांनाही एकमेकांची जाणीव नाही. झाड म्हणजे नपुसक, आता इथे म्हटलं की झाडातळी जन्माते धाडी, तर झाड म्हणजे कुठलंही झाड आहे. आपण म्हणू की आमच्या इथे भरपूर झाडं आहेत, शेतामध्ये भरपूर झाडं आहेत, मग त्या कुठल्याही झाडाखाली बसलं तर चालेल का? झाड म्हणजे कसं आहे, नपुसक म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारचं काही पानं फुलं काहीच नाही आहे, अशा प्रकारचं जे आहे ते झाड या ठिकाणी अपेक्षित आहे. पुल्लिंग नव्हे स्त्रीलिंग नव्हे, म्हणजे ते पुल्लिंग नाही स्त्रीलिंग नाही. म्हणजे कसं, नवड पिंपळ आंबा उंबर कवीठ निंब हे वृक्ष, म्हणजे हे पुल्लिंगी झाड आहेत सगळे, वड पिंपळ आंबा उंबर. आतापर्यंत आपल्याला स्त्रीलिंगी झाड आणि पुल्लिंगी झाड असं कधी ऐकलं होतं का तुम्ही? पण इथे टीकाकारांनी काय केलेलं आहे, ते विश्लेषण त्याचं करून दाखवलेलं आहे आम्हाला. ही जी झाडं आहेत ही कशी आहेत, पुल्लिंगी झाड आहेत, हे वृक्ष आहेत, परत झाड नवती. बोरी जांब चिंच निंबोळी महाळिंगी डाळिंबी झाड नवती, म्हणजे हे स्त्रीलिंगी झाड सांगतात. हे कसे आहेत, बोरी म्हणजे ज्यांचं जे काही आपण उच्चारण पुल्लिंगी केलं होता, आंबा वगैरे वगैरे, असं हे पुल्लिंगी झाडं आहेत. आणि स्त्रीलिंगी झाडं म्हणजे याच्यामध्ये बोरी जांब चिंच निंबोनी ही जी काही झाडांची नावं सांगितली, अजूनही काही नावं तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतील, ही स्त्रीलिंगी झाडं आहेत. आणि काठी पुष्करिली असे, आणि काठी हे कसं आहे, म्हणजे मागे जी काही आपल्याला जी नावं सांगितली स्त्रीलिंगी झाडं किंवा पुल्लिंगी झाडं असतील, तर त्या झाडांचं काय आहे, ते नपुसक लिंगी नाही आहेत, म्हणजे त्यांना पानं फुलं हे येतातच. कुठलंही काही झाड असे ना का, वड आहे तर वडाला सुद्धा पानं येतात, फळं येतात का वडाला? फळं येतात का काही? हां, महिलांना माहिती असेल, वट सावित्रीच्या वेळेला जाता का तुम्ही? नाही जात? काही लोक जातात बरं का, उपदेशी पण जातात वट सावित्रीच्या वेळेला. म्हणजे अशा प्रकारे झाड आहे तर त्याला पानं येतात, म्हणजे ते फळतं फुलतं जे आहे त्या झाडाखाली आपल्याला बसायचं नाही. मग काठी पुष्करिली, काठी पुरस्करिली, म्हणजे या ठिकाणी काठी मात्र जे झाड आहे त्याचा पुरस्कार स्वामी, म्हणजे त्याचं उच्चारण स्वामींनी केलेलं आहे की काठी पुरस्करिली, म्हणजे काठी झाड हे जे आहे ते सांगितलेलं आहे. का सांगितलं? कारण की त्याला कुठल्याही प्रकारचे पाने फुलं वगैरे काही येत नाही. वचन स्वामींचं आहे की फलत्या फुलत्या जे काही झाड असेल त्या झाडाखाली बसायचं नाही. कशासाठी बसायचं नाही आहे? स्मरणाला बसू नका, विजनाला बसू नका. का बसायचं नाही आहे? कारण की जर का आपण तिथे बसलो तर काय होईल, एक तर सर्वात पहिले आपल्याला शांतता वाटेल, थंडगार वाटेल, आणि सर्वात पहिले आपल्याला एक झोप घ्यावीशी वाटेल. किंवा आपण जर का थोडं जरी आडवं पडलो तर ते लगेच काय डोळे बंद होत नाही, झोपल्या झोपल्या आपले डोळे वर राहतील, जसं त्या वेवाच्या दृष्टांतामध्ये सांगितलं ना, हाटी वेव नाही अथवा वेच नाही. आणि मग तो थकून भागून आला एका झाडाखाली, तो झोपला, आणि झोपल्या झोपल्या वरती फांदी बघितली सरळ, म्हणजे आपलं लक्ष त्या झाडाच्या पानांकडे जाईल. कशी पानं आहेत बरं? आपण जेव्हा रिकामे असतो ना तेव्हा आपण कसलंही कुठल्याही वस्तूचं निरीक्षण करत बसतो, रिकामा वेळ असतो तेव्हा. मग ते पानांचंच निरीक्षण करत बसू,
त्या फळांचं निरीक्षण करत बसू, त्या झाडावर अधिका प्रमाणामध्ये पक्ष्यांची ये जा चालू राहणार आहे, कारण की ते फलतं फुलतं झाड आहे. म्हणजे त्या पक्ष्यांकडे लक्ष आपलं वेसल्या जाणार आहे. म्हणजे तिथे तुमचं विजनही होणार नाही, निद्रा सुद्धा होणार नाही, धर्मसंवाद वार्ता सुद्धा होणार नाही, अन्य वार्ताच मनामध्ये सुरू राहणार आहे आणि विविध नवीन विचारांमध्ये मन आपलं भरकटल्या जाईल. आणि तेच जर का काठी तळी आपण असू तर त्याला पानं नाही, फळं नाही, फुलं नाही, काहीच नाही. मग अशा झाडांच्या त्या फांद्यांवर कोणी पक्षी येऊन बसू शकतात? त्या पानांचं, नसलेल्या पानांचं निरीक्षण तुम्ही करू शकता का? फळं फुलं ह्याचं निरीक्षण करू शकता का? म्हणजे हा पुढचा जो दोष आहे ते दोष त्याच्यामध्ये टळल्या जातो. आणि म्हणून इथे फलत्या फुलत्या वृक्षाखाली स्वामींनी बसायला नाही सांगितलं. ते झाड होय म्हणजे अशा प्रकारचं जे आहे त्या झाडाखाली, जे काठी मात्र आहे त्या झाडाखाली आपल्याला बसायचं आहे. जैसी कुमारी बाईल नव्हे, म्हणजे हे झाड असं, ह्याला झाड म्हणजे वृक्ष म्हणावं, झाड म्हणू नये वगैरे असं का बरं, कशावरून? जसं एखादी कुमारी आहे, मुलगी आहे, त्याला बाई म्हणता येतं का? आणि जी काही बाई आहे लग्न झालेली तिला कुमारी म्हणता येतं का? नाही म्हणता येत. तशा पद्धतीने बटूक दादूला नव्हे, म्हणजे एखादा लहान मुलगा आहे त्याला पुरुष म्हणता येतं का? नाही. तो मोठा होतो, पोक्त होतो, त्यानंतर त्याला पुरुष म्हणता जातं. एरवी त्याला काय म्हणतात, मुलगा म्हणता येतं, त्याला बाळक म्हणता येतं, पण पुरुष म्हणता येत नाही. तशा पद्धतीने इथे जे काठी मात्र आहे त्याला तुम्ही वृक्ष म्हणू शकत नाही. फळते फुलते नव्हे ते झाड, मग या वचनी देवाला झाड म्हणजे नेमकं काय सांगायचं आहे ना? फळते फुलते नव्हे, त्याला फळ हे नाही आणि ज्याला फूल नाही आणि ज्याला पानं नाही, अशा प्रकारचं जे आहे ते झाड या वचनी अपेक्षित आहे. टीकाकार शंका करतात, तरी काठीये फळ फूल होय की? त्यांनी शंका निर्माण केली की एखाद्या काठी मात्र जे झाड आहे त्याला फळ फूल असतं की? थोड्याशा प्रमाणामध्ये असतं, परंतु त्या एखाद्या झाडाला फळ पण येतं किंवा फूल पण येतं असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून टीकाकारांनी शंका केलेली आहे. मग एखादं काठी मात्र झाड आहे आणि त्याला फळ फूल समजा कमी प्रमाणात का होईना आलेला असेल, मग काय करायचं बरं? न ते मना ते आपलवी ऐसे नव्हे, स्मरणाते भंगी ऐसे नव्हे, म्हणजे ते जे झाड आहे किंवा त्या फांदीला जे काही किरकोळ असे पानं फुलं आलेली असतात ते सर्वप्रथम मनाते आपलवी म्हणजे मनाला आपलवणारे नसतात, आवडणारे नसतात. आपण जेव्हा आपल्याला तीर्थयात्रेला जातो, शिदोरी सोबत आहे आणि शिदोरी खायची आपल्याला, तेव्हा आपण कुठलं झाड बघतो? घनदाट सावलीचं झाड बघतो. तिकडे आपण आपलवल्या जातो, आकर्षित होतो त्या झाडाकडे. आणि एरवी जर का नुसतंच काठी मात्र असेल तर मग त्या झाडाकडे आपण नको नको, तिकडे ऊन नाही, ऊनच आहे तिकडे, सावली नाही अजिबात, म्हणजे तिथे आपण आपलवल्या जात नाही. आणि त्या पाना फुलांनी स्मरणाते भंगी ऐसे नव्हे, तुमचं स्मरण भंगेल अशा प्रकारचं कुठलाही दोष तिथे होत नाही. एखाद्या झाडाचं पानच आपण वेगळं बघितलं तर, एक आम्ही ते मनी प्लॅन्टचं झाड असतं ना, ते झाड एका ठिकाणी बघितलं, त्याची वेल एक एक पान एवढं मोठं मोठं होतं. आता ते झाड किंवा तो वेल काही नवीन नाही आहे, ते सगळीकडे बघायला मिळतोच. असं ज्यांना पैसे पाहिजे ते लावतात असं ऐकलं बरं का. तर ते नेहमीच बघणं आहे, तर परंतु त्याकडे आम्ही विशेष दृष्टीने का बघितलं? त्याचे पानं नेहमीच्या त्या मनी प्लॅन्टच्या झाडापेक्षा ते पानं जास्त मोठी होती. म्हणजे काय झालं, ती पानं कशी आहेत? आपलवती. आता त्या पानांकडे आपण बघितलं, आपण म्हणू किती मोठं पान आहे, कसं पान आहे, त्या पानापेक्षा वेगळं आहे. म्हणजे आपली चर्चा कशावर झाली? त्या पानावर झाली. आता ती चर्चा केल्यामुळे काय होणार? मुलीला हे करा, थोडं तिकडे लांब घेऊन जातो. स्मरणाते भंगी ऐसे नव्हे, म्हणजे त्याच्यामुळे आपल्या स्मरणामध्ये भंग होतो. कशामुळे? तुम्ही अशा गोष्टींवर जर का चर्चा केली तर काय होतं की त्याच्यामुळे आपला तो वेळ त्या चर्चेमध्ये गेला आणि स्मरणाचा जो वेळ आहे तो बाजूला राहिला.
आता आपण म्हटलो की आम्ही विजनाला गेलो, एकटेच गेलो, मग आता तिथे चर्चा करायला कोण नाहीये, पण आपण कधी कधी आपल्याशी चर्चा करत असतो मनातल्या मनातच, आणि त्या पानाकडे बघून, त्या फुलाकडे बघून, ते फुल एखादं वेगळं असतं त्याच्याकडे आपण बघत राहतो. आणि नेमकं हे कधी होतं माहितीये का? जेव्हा आपण स्मरणासाठी, विजनासाठी बसतो त्याच वेळेला असं होत असतं. एरवी आपण इतर काही कर्मराटीचे कार्य करत असू तेव्हा मात्र असं लक्ष जात नसतं, तेव्हा मन विचलित होत नसतं. परंतु ईश्वरदायक विधी करतो त्याच वेळेला नेमकं काय होत असतं, इतर अन्य जे काही वस्तू पदार्थ आहेत या ठिकाणी आपण वेचल्या जातो, आणि वेचल्यानंतर स्मरणाते भंगी, आणि आपलं स्मरण जे आहे ते भंगल्या जातं, थांबल्या जातं. अशा प्रकारे ते अडथळे त्याच्यामध्ये येतात. म्हणून अशा फळत्या फुलत्या वृक्षाखाली, झाडाखाली आपल्याला बसायचं नाही. आणि झाड कशाला म्हटलंय बरं? स्वामी सांगतात की झाडातळी सांगितलेलं आहे. तर मग अजून झाड हे कशाला म्हटलेलं आहे? रजस्तमे झाडी ते झाड, रजस्तमे झाडी, म्हणजे ज्या ठिकाणी बसल्यानंतर तुम्हाला रज आणि तम झाडल्या जातात, रज निघून जातो, आणि तमदोष, रजदोष, हिंसा दोष इत्यादी प्रकारे अजूनही जे काही दोष असतील ते निघून जातात, झडल्या जातात, त्याला झाड असं म्हणायचं. मग ते झाड कोण असेल? नुसतंच ते वृक्ष, त्याला झाड म्हणता येणार नाही. अधिकरण हे एक झाडच आहेत, ज्यांच्या सन्निधानाच्या सावलीखाली अनेक अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे राहतात, निवास करतात. नुसतंच राहतात का ते? न रजस्तमे झाडी, ते अधिकरण काय करतात? त्यांचे रजतम असतील, दोष असतील शिष्यांचे, ते झाडून काढतात. सेवा दास्य, वृक्षांना इत्यादी प्रकारे. आम्ही संवत्सर लावतो तेव्हा असं असायचं, महिनाभर पंगतच नाही, तिन्ही वेळेला भाजी भाकरी, भाजी भाकरी, भाजी भाकरी असं असायचं. का बरं? रजस्तमे झाडी म्हणजे आपण खूप चांगले चांगले पदार्थ खाल्ल्याने सुद्धा आपल्या रजतमाचा प्रभाव, हिंसेचा प्रभाव आपल्यामध्ये वाढू शकतो. आमचे स्वामी सांगतात अन्य काही का दोष असे, म्हणजे वृक्षांनामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही. वृक्षांना किती खा, त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही. डॉक्टर सांगतात ना, तुम्ही फळं वगैरे किती खा, सलाद किती खा, काही दोष नाही त्याच्यामध्ये. पण तुम्ही गोड धोड फोडणी तोडणीचं खाल, मग त्याच्यामधनं मात्र दोष निर्माण होतो. म्हणजे अधिकरण त्या शिष्यवर्गाचे जे काही रजस्तम झाडतात ते अन्नाच्या, वृक्षांनाच्या माध्यमातून ते रजस्तम त्यांचे निरसन करतात. सेवा दास्य अशा प्रकारचं देतात, त्याने करून ते जे रजस्तमाचं निरसन होतं. धर्मवार्ता घडून आणतात, त्याने करून रजस्तमाचं निरसन होतं. आचरण वगैरे काही करायला लावतात, विजन करायला लावतात, त्याने रजस्तमाचं निरसन होतं. इत्यादी प्रकारे जर का आपण तिथे काही दोष केला तर त्याचं शिक्षा पण करतात, दंड देतात. म्हणजे त्याद्वारे सुद्धा आपला दोषांचं क्षमन ते करतात. हे सुद्धा रजस्तमे झाडी म्हणजे असे अधिकरण, असे गुरु निमित्त आपल्याला लाभले पाहिजेत, जे आपल्या दोषांचं निरसन करतील, आपल्याला योग्य करतील. आणि आपल्याला स्वतःला कळालं पाहिजे की या गुरुनिमित्ताच्या संपर्कात राहून आपल्यामध्ये स्वतःमध्ये किती बदल झाला हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. नुसतंच आपण निरूपण अटेंड करून काही होणार नाही, नुसतेच देवपूजा करून काही होणार नाही. साधू संतांच्या अधिकारांच्या भेटी आपण वरचेवर घेतो, अन्नदान करतो, पण आपल्यात काही बदल होतोय का हे पण तुम्ही लक्षात घ्या. हे सगळं करणं काही वाईट नाहीये. निरूपणाला जा, देवपूजा वंदन करा, अधिकारांना भेटा, मार्गाला भेटा, पण त्यांच्या भेटीगाठी नंतर तुमच्यामध्ये स्वतःमध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. तुम्ही 1 महिना जर का सकाळी चालत असाल तर तुम्ही 1 महिन्याने अपेक्षित ठेवता की नाही माझं किती वजन कमी झालं. 1 महिन्याने मोजू आपण, तुम्हाला वजन कमी होणं अपेक्षित असतं. तसं रजस तम, हिंसा, राग, द्वेषाधिक हे सुद्धा आपले या माध्यमातून कमी झाले पाहिजेत. म्हणून सांगतात रजस्तमे झाडी ते झाड, सुख दुःख रहित ते झाड, म्हणजे सुख आणि दुःख रहित एखादा असतं त्याला सुद्धा तसंही झाड जे आहेत ते अपेक्षित आहे. म्हणजे एखादं झाड सुखदायक असतं, जे बगीच्यामध्ये बागेमध्ये आहे, कोणीतरी ते लावलेलं आहे, त्याच्या वेळेच्या वेळी त्याला खत पाणी वगैरे सगळं दिलं जातं.
आणि एखादं झाड असतं, मामाजींनी आम्हाला सांगितलं, रस्त्याच्या कडेला एखादं झाड असतं, आपल्याला बरं वाटतं की नाही? रस्त्याच्या कडेने झाडं असले की आपल्याला बरं वाटतं, चालताना सावली लागते. परंतु येणारी जाणारी जी वाहनं आहेत, गाड्या आहेत, त्या गाड्यांच्या माध्यमातून जी काही धूळ उडल्या जाते त्या झाडांवर, कधी कधी ती झाडांना, त्या पानांना, ते फांद्यांना ते गाड्या खेटून जातात, त्याच्यामुळे त्या पानांना काही दुःख होतं. येणारे जाणारे पानं फुलं त्याची तोडतात, त्याच्यामुळे त्या झाडाला दुःख होतं. म्हणजे झाडांमध्ये पण दुःखरूपता आहे. आमच्या स्वामींनी 2 झाडं दाखवली दुःख असलेली. कुठे दाखवली? पैठणला की पांचळेश्वरला? कुठे दाखवले? पैठणला दाखवली की पांचळेश्वरला? डोमेग्रामला दाखवले. दोन्ही झाडं जे आहेत गाठी असलेलं, त्याला गांधिया हिवरू कथन असं ते लिळा आहे, आणि एक आधड तरु. दोन्ही सुद्धा डोमेग्रामला जवळजवळच आहे. शिन्नस्थळीला एक आहे आणि एक समोर सिंहनारायणाच्या मठाच्या तिथे. अशा प्रकारे ती दोन्ही झाडं आहेत. नरक फळात असून परत दुःख त्यांना प्राप्त झालेलं आहे, म्हणजे ते दुःखयुक्त आहेत. काही झाडे सुखरूप असतात. तैसाची वासनिक, तैसाची भिक्षू, तैसाची आशक्त, तैसाची शुश्रूषक, तैसेची निमित्त. याचा आचार काय सांगतात आपल्याला? की आपल्याला भेटणारे जे कोणी ईश्वर साधक आहेत, तुम्ही हे ठरवायचं स्वतः की आपल्याला कुणाला भेटायचं आहे. तुम्ही जेव्हा आजारी पडता, कानाचं दुखणं असेल तर कोणाकडे जाता तुम्ही? कानाचं डॉक्टर कोण आहे? डोळ्याचं दुखणं असेल तर डोळ्याचं डॉक्टर कोण आहे? म्हणजे त्याचे एक स्पेशलिस्ट डॉक्टर असतात. तुम्ही त्यांच्याकडे जा. आपण ठरवतो ते. आपल्याला एखादी वस्तू घ्यायची, कुठल्या दुकानात जायचं आपण ते ठरवतो. धान्य घ्यायचंय, कुठल्या दुकानात जायचं ते आपण ठरवतो. तशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही, जन्म आणि मृत्यू जर का सोडला तर सगळं आपल्या हातामध्ये आहे, सगळं आपण ठरवू शकतो. तशाच प्रकारे आपल्याला भेटणारे जे वासनिक आहेत ते सुद्धा कसे पाहिजे? रजस तमाचं निरसन करणारे पाहिजेत. तैसेची भिक्षू, भिक्षुक जे भेटतात, की आपण ज्या भिक्षुकांना भेटणार आहोत त्यांना भेटल्यानंतर, त्या वासनिकांना भेटल्यानंतर ज्ञानचर्चा होऊन आपल्यातला दोष कमी झाला पाहिजे, आपल्यातला गुण वाढला पाहिजे, अनधिकार कमी झाला पाहिजे, अधिकार वाढला पाहिजे. अशाच प्रकारच्या वासनिक भिक्षुकांना आपण भेटलो पाहिजे. तैसाची आशक्त, आशक्ताची सेवा केल्याने प्रेमोपाय आपल्याला प्राप्त होत असतो असं सांगितलेलं आहे. पण तो आशक्त सुद्धा तशाच प्रकारचा असला पाहिजे बरं का, स्मरणनिष्ठ असला पाहिजे. एखादा व्यक्ती आशक्त आहे आणि तुम्ही त्याची सेवा केली, त्याला सशक्त केलं, दूध, बदाम, काजू त्याला दिलं, तो सशक्त झाला आणि तो उठून लगेच भांड्याला निघून गेला, मग तसा आशक्ताची सेवा काही कामाची नाही, जो उठून दोष करणार आहे. अशाच माणसाला झोपेतनं उठवावं जो उठल्यानंतर स्मरणाला बसणार आहे. तो जर का दोष आचरणाला बसला तर मग अशा व्यक्तीला काय उठून उपयोग नाही आहे. तैसाची आशक्त, जो स्मरणाला, ज्याचं स्मरण ठाकलेलं आहे, नित्य निमित्तविधी ठाकलेला आहे, आणि त्याचं जर का आपण सेवा शुश्रूषा करून त्याला उभं केलं तर तो विधी विधानामध्येच आपला वेळ देणार आहे. आमच्या महादाईसांनी भट्टोबास आशक्त झालेले आहेत, ईश्वरा विना आशक्त झालेले आहेत. आपण सुद्धा आशक्त होतो, रक्ताविना आशक्त झालो आपण, तब्येत चांगली नाही आशक्त झालो आपण. आमचे आचार्य भट्टोबा स्वामी विना आशक्त झालेले होते. त्यांना महादाईसांनी सावध केलं, उठवलं, घेऊन आले, आणि भट्टोबासांनी काय केलेलं आहे? 500-700 गुरुकुळांना आधार झालेले आहेत. असं आशक्त आपल्याला प्राप्त झाले पाहिजेत की ज्यांच्या सेवेने आपले अनधिकार नासतील आणि आपली योग्यता वाढेल. तैसाची शुश्रूषक, आणि शुश्रूषक सुद्धा, आपण आजारी असू तर आपली सेवा करणारा व्यक्ती कसा भेटला पाहिजे? चिडचिड आणि तमतम करणारा असेल, वैतागणारा असेल तर तुमची मनस्थिती खराब होईल. तो व्यक्ती सुद्धा असाच पाहिजे की जेणेकरून तो काय करेल? आपल्याला काहीतरी लीळा वाचून दाखवेल, आपल्याला बरं वाटेल, स्मरण आपल्या बाजूला बसून तो करेल, आपलंही स्मरण त्याच्यामुळे साधल्या जाईल, म्हणजे त्याचं बघून आपण सुद्धा स्मरण करू. अशाच प्रकारचा शुश्रूषक भेटला पाहिजे. जेव्हा भट्टोबासांचे वडील पुत्र संपत्तीचा वाटा मागायला आले भट्टोबास सरल्यानंतर, अमृते मायंबासांना त्यांच्यासोबत पाठवलेले न्याय निवाडा करायला, तेव्हा ते काय करायचे?
त्यांची तर सेवा ते करत होते, म्हणजे ते शुश्रूषक झालेले होते महेश्वर पंडितांचे, म्हणजे सेवा करणारे झाले होते अमृते मायबा. आणि त्यांनी अशा चांगल्या प्रकारे सेवा केली की जेणेकरून त्यांच्या मनातलं, महेश्वर पंडितांच्या मनातलं विष निघून गेलं आणि अमृत संचरलं त्यांच्यामध्ये. असे सेवक आपल्याला लाभले पाहिजेत. आपल्याला ज्यांची सेवा लाभणार आहे ते सुद्धा असेच आसक्त लाभले पाहिजे की ज्यांच्या सेवेमध्ये आपल्याला धर्म प्राप्त होईल. म्हणजे इत्यादी प्रकारे तैसेची निमित्त, आपल्याला जे निमित्त आहेत ते सुद्धा असेच असले पाहिजेत की जे धर्मनिमित्त तर आहेच, पण आपल्याला योग्यतेलाही वारंवार निमित्त ते घडले पाहिजेत आणि ज्यांना बघून निश्चितच आपला धर्म वृद्धिंगत झाला पाहिजे. अशा प्रकारचे लोक आपल्या आयुष्यामध्ये आले पाहिजेत. नसतील येत तर ते आपण निवडायचे आणि त्यांच्या संपर्कात जायचं. अन्य वार्ता करणाऱ्या लोकांच्या संपर्कात जाण्यापेक्षा धर्मवार्ता करणाऱ्या लोकांच्या संपर्कात जाऊन बसा, स्मरण करणाऱ्या लोकांमध्ये जाऊन बसा, विधी आचरणाऱ्या लोकांच्या संपर्कात जा आणि त्या व्यतिरिक्त दोष आचरणाऱ्या व्यक्तींचा असंबंध करा. आपण या उपद्रव उठी, तुम्हाला त्या गोष्टीचा उपद्रव आधी झाला पाहिजे. अन्य वार्तेचा उपद्रव होतो का आपल्याला कधी? अन्य वार्ता इतकी कानाला गोड लागते की नाही. आणि धर्मवार्ता असेल तर धर्मवार्तेमध्ये आपल्याला गुंगी यायला लागते, झोप येते, आपल्याला कंटाळा येतो, आपल्याला धर्मवार्ताचा उपद्रव होतो, अन्य वार्तेचा उपद्रव होत नाही. आपल्याला वाईट गोष्टींचा ज्या दिवशी उपद्रव होईल त्या दिवशी आपण वाईट गोष्टींचा त्याग करणार आहोत. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे रजस्तमे निरसती ते ते आश्रावे. याचा आचार सांगतात रजस्तमांचं निरसन होईल, दोषांचं निरसन होईल, अयोग्यतेचं अनधिकाराचं निरसन होईल, ते नष्ट होतील, नाशाते पावतील, कमी होतील. त्या सर्व गोष्टींचा आश्रय घ्या. देवपूजा केल्याने बरं वाटत असेल, लीळा आठवत असतील, देव वाटत असेल, देवपूजेचा आश्रय घ्या, स्मरणाचा आश्रय घ्या, धर्मवार्ता करणाऱ्या व्यक्तीचा आश्रय घ्या. अशा प्रकारे आपल्याला त्या व्यक्तींचा, वस्तूंचा, पदार्थांचा आश्रय घ्यायचा आहे. म्हणजे वृक्षांना कसं आहे, असाच पदार्थ आहे वृक्षांना जे तुमच्या रजस्तमाचं निरसन करणार आहेत. एखादी वस्तू आहे जी आपल्या संपर्कात आल्याने आपल्या रजस्तमाचं निरसन होईल, ते म्हणजे आमच्या स्वामींच्या संबंधित असलेले धातू, दांत, काष्ट, पाषाण वगैरे जे काही संबंधित जे काही विशेष आहेत, प्रसाद आहेत, यांचं आपण काय करायचं, त्यांच्या संपर्कात आपल्याला जायचं आहे. आणि व्यक्ती म्हणजे अधिकरण, साधू जे धर्मवार्ता करणारे आहेत, वासनिक आहेत धर्मवार्ता करणारे, ते आश्रावे. म्हणजे त्यांचा आश्रय आपण घेतला पाहिजे. मग तैस्या झाडातळी म्हणजे तयाची खाली, म्हणजे तैस्या झाडाखाली आपण काय करायचंय, विजन करायचं आहे. म्हणजे त्याच झाडाखाली तिथेच मग ते अधिकरण असतील, साधू असतील, वासनिक असतील किंवा वास्तविक झाड असेल जे निर्दोष आहे, असं त्या ठिकाणी विधी आचरण आपल्याला करायचं आहे. येणेकरून तेतची नित्यवास करविला. म्हणजे त्याच ठिकाणी आपल्याला नित्यवास करविला, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला अधिक काळ आपल्याला जन्म आपला जो आहे तो क्षेपायचा आहे. याच्यामध्ये अधिकरण कदाचित बदलतील, आटनाधिक्रमे असू, आपण गावोनी गावा जाणारे असू, तर ते वेगवेगळे अधिकरण भेटतील. परंतु अशाच गुणवत्तेचे जे लोक आहेत ते आपल्या संपर्कामध्ये ठेवून आपला जन्म आपल्याला क्षेपायचा आहे. जन्म म्हणजे अनुसरणानंतरे जे जीने. आता जन्म म्हणजे कुठला बरं? जन्म क्षेपायचा आहे. मग काही वासनिक म्हणतील किंवा आम्ही घरच्या घरी पण आम्ही हे करू शकतो. म्हणजे मधल्या काळामध्ये असं झालं ना की वस्त्र बदलण्याची काही गरज नाही, आपण आपल्या प्रापंचिक रंगेबिरंगी कपड्यांमध्ये सुद्धा आपलं धर्म आचरण करू शकतो. अनुसरण जे आहे ते घरच्या घरी सुद्धा आपण करू शकतो. तसं नाही, त्याच्यासाठी एक अनुसरण हा टप्पा जो आहे तो होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठे राहता याहीपेक्षा तुम्ही अनुसरलेले आहात का हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि अनुसरण हे घडलं पाहिजे. जो जन्म आहे तो अनुसरणाच्या आधीचा नव्हे. अनुसरणाच्या आधीचा जन्म जो आहे तो तुम्हाला अनुसरणापर्यंत घेऊन जाणार आहे. पण जो जन्मक्षेपी किंवा जन्माते दाढी
इथे देवाला कुठला जन्म अपेक्षित आहे? अनुसरणानंतरचा जन्म अपेक्षित आहे. स्वामी जेव्हा जन्म मागतात आपल्याला, मा हे एक जन्म द्या, हे जेव्हा मागतात तेव्हा आपण अनुसरणाच्या आधीच्या टप्प्यामध्ये आहोत. आणि अनुसरणा रूपी जो जन्म मागतात म्हणजे अनुसरण ना नंतरचा जो टप्पा आहे तो देवाला अपेक्षित आहे. इथे आपल्याला अनुसरणानंतरचा जो काही आपलं जगणं आहे तो जन्म म्हणजे अनुसरणानंतर जे जीने तो जन्म. धाडी म्हणजे क्रमेची प्रयत्ने धाडी. इथे सांगितलं की झाडातळी जन्माते धाडी. तर धाडी म्हणजे कसं? न धाडी म्हणजे क्रमेची प्रयत्ने झाडी, म्हणजे क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने आचरण करत करत, आणि तो आचरण जो आहे आचरणाचा काळ आणि आचरणातला जो विधी आहे, दोन्ही काळ आणि विधी दोन्ही वाढवायचे आहेत आपल्याला. ते वाढवत वाढवत क्रमेची आणि टप्प्याटप्प्याने, बरं का, एकदम नाही, असं टप्प्याटप्प्याने ते वाढवता आलं पाहिजे आपल्याला. आणि मग धाडी म्हणजे शेवटी जन्म आपला शेवटपर्यंत तो लोटतो आणि परमेश्वराच्या ठिकाणी जो जन्म क्षेपतो. कसा क्षेपतो? विकार शून्य, विकल्प शून्य, स्वभाव मात्रे निरालंबी आणि नामस्मरण इत्यादी सलगता आहे. मध्ये खंड नाही त्याच्यामध्ये. एक केलं आणि एक दुसरं राहिलं असं नाही. निरालंबी झालं स्वभाव मात्र राहून गेलं, स्वभाव मात्र केलं निरालंबी राहून गेलं, तसं नाही. हे सर्व साध्य करून जो जन्म क्षेपतो तयासी परमेश्वर आपलं सन्निधान देतात, प्रेम देतात आणि भेट देतात. असं आजच्या या सत्रातला जे काही करणीय प्रकरण या विषयात सारोळ्यातील आजचं हे 72 क्रमांकाचं आचाराचं वचन या ठिकाणी आपण श्रवण चिंतन केलेलं आहे. दंडवत